साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी तसेच जिल्ह्याचा सर्वकष विकास व्हावा यासाठी शासन वचनबद्ध आहे। यासाठी आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामांसाठी 573 कोटींची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिली आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी आणि नागरिक उपस्थित होते। ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते सैन्य सेवेत जम्मू काश्मीर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना दिव्यांगत्व आलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांना त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट आणि 20 लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मान करण्यात आलाय। पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस हवालदार सागर लवटे, पोलीस नाईक संदीप नलावडे, पोलीस फौजदार महेश जाधव व शरद माने, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र पाटील, पोलीस हवालदार अनिल सूर्यवंशी व संजय माने यांच्या समवेत महसूल दिनानिमित्त महसूल विभागातील विभागीय स्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील, लघु टंकलेखक वहिदा तांबोळी मनेर, अव्वल कारकून विनायक यादव यांचाही सत्कार करण्यात आलाय। सांगली शहरातील प्रमुख मार्गावर असलेल्या चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या 14 महिन्यांपासून सुरू आहे। हे काम पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन दिली होती, मात्र या मुदतीत काम पूर्ण झाले नसल्याने सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या अपूर्ण कामाच्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने अनोखे आंदोलन करण्यात आले। शहरातील नागरिक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासन आणि ठेकेदाराचा निषेध म्हणून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी ध्वजारोहण केलं। याबाबत बोलताना सतीश साखळकर म्हणाले, सदर रेल्वे पुलाचं काम रखडल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान हे व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांचं झालेलंच आहे। खानापूर, आटपाडी, तासगाव, विटा या भागातून येणाऱ्या तसेच बुधगाव, माधवनगर, बिसूर, कौलापूर या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। म्हणूनच स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। यातून जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन यांनी बोध घेऊन लवकरात लवकर सदर पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा इथून पुढे कोणतीही पूर्वसूचना न देता गनिमी काव्याने सदर पुलाचे ठेकेदार, अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्या घरासमोर, कार्यालयात घुसून किंवा अन्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। पलूस तालुक्यातील कृष्णा काठावर गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा हौदोस सुरू आहे। अशातच आज सकाळी एका घरात घुसून अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील दागिने ओढण्याचा प्रयत्न केला। यावेळी महिलेने प्रतिकार करताच हातातील हत्याराने डोक्यात हल्ला केला। यामध्ये ही महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे। पोलीस पत्नी असलेल्या नम्रता अजित आवटे असं जखमी महिलेचं नाव असून माहिती मिळताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मध्यवस्तीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। आज सकाळी जखमी नम्रता आवटे या घरात एकटा काम करत होत्या। आज स्वातंत्र्य दिन असल्याने त्यांचे पती पहाटे लवकर कुंडल पोलीस ठाण्यात ड्युटीवर गेले होते। सकाळी 8च्या सुमारास महिला एकटी असल्याचा फायदा घेत एक अज्ञात व्यक्ती तिच्या समोर उभा राहिला। त्याने डोक्याला, तोंडाला मास्क लावला होता, हातात ग्लोव्ज घातले होते। या व्यक्तीने नम्रता यांच्या तोंडावर स्प्रे मारून गळ्याला हात घालण्याचा प्रयत्न केला, मात्र हातातील साहित्याने हात झटकत त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। यावेळी संशयिताने त्यांच्या डोक्यात शस्त्राने वार केला। यावेळी जखमी नम्रता यांनी आरडाओरड सुरू केली असता संशयिताने तिथून पळ काढला। आजूबाजूचे लोक जमा झाले, त्यांनी पोलिसांना माहिती दिली। तसेच नागरिकांनी आजूबाजूला
हल्लेखोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। या महिलेस पोलीस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेत या महिलेची विचारपूस केली आहे। पोलिसांकडून परिसरात आणि शेतात शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र हल्लेखोराचा कोणताच सांगपत्ता लागला नाही। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिरजेतील स्टाईल अप टेलरिंग स्टुडिओच्या मालकाने तब्बल 14,000 बटनांपासून कुर्ता बनवलाय। हा कुर्ता बनवण्यासाठी तब्बल 5 दिवस त्यांनी मेहनत घेतली आहे। सध्याच्या स्पर्धेच्या युगात टेलरिंग व्यवसायात रोज एक नवीन पॅटर्न, दर्जेदार कापडासहित सूट, शेरवानी, जोधपुरी, सलवार कुर्ता असे नवनवीन कस्टमाइज डिझाईन करून ग्राहकांना देणाऱ्या मिरजेतील इम्रान मलिदवाले यांनी भारत देशाचा तिरंगा कुर्त्यामध्ये साकारलाय। सदरचा कुर्ता हा 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा कुर्ता तयार करून समर्पित करत असल्याचं इम्रान मलिदवाले यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे। गेल्या वर्षी त्यांनी आशिया खंडातली सर्वात मोठी पॅन्ट बनवली होती। तब्बल 25 फूट उंचीची पॅन्ट बनवून दुकानासमोर लावली होती। ती पॅन्ट पाहण्यासाठी लोकांनी अक्षरशः गर्दीची झुंबड उडाली होती। राजश्री शाहू महाराज मार्गावर 100 फुटीवर दुचाकी, 4 चाकी, ट्रक आणि ट्रॅक्टर सारख्या अवजड वाहनांची भरमसाठ संख्या वाढली आहे। वाहने भरधाव वेगाने चालवली जातात। या रस्त्यावर नागरिक, विद्यार्थी, शासकीय कार्यालये आणि दवाखाने यांच्या सोयीसाठी दुभाजकावर ओपनिंग ठेवलेत। तथापि भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अशा ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत। अपघात टाळण्यासाठी या मार्गावर ओपनिंग समोर दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर करून पांढरे पट्टे मारावेत। सांगली धामणी रस्ता हा अरुंद असून रस्त्यावर खड्डे पडले, त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होऊन अपघात घडतायत। खड्डे मुजवावेत आणि रस्ता रुंदीकरण करणं आवश्यक आहे। यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना समक्ष भेटून केली आहे। तसेच वाहनांची विशेष वर्दळ असलेल्या MSCB सबस्टेशन समोर, पाकिजा मस्जिद, ग्रीन ताज हॉटेल आणि शामरावनगर रस्त्याला जोडणाऱ्या चौकासमोर स्पीड ब्रेकर, पांढरे पट्टे मारावेत, जेणेकरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना वेग मर्यादा राहील, अशी ही आग्रही मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे, असं सांगण्यात आलंय। सांगलीतील 100 फुटी रोडलगत असलेल्या भोवे गटारात म्हैशीचे पिल्लू आज सकाळी पडलं होतं। याची माहिती मिळताच अॅनिमल राहत आणि अग्निशामक विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने त्याला बाहेर काढून जीवदान दिले। सदरचं पिल्लू गटारात पूर्णपणे बुडालं होतं। त्याचं फक्त नाक पाण्याच्या बाहेर होतं। त्याला वेळीच त्यातून वरती काढलं नसतं तर ते गटारात बुडून मरण पावलं असतं। अग्निशामक विभागाच्या मोठ्या शिडीच्या मदतीने गटारात उतरून पिल्लाला बेल्ट लावण्यात आला आणि सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर घेतलं। सांगलीमध्ये भटक्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यातील अनेक जनावर गटारी लगत असलेलं गवत, कचरा खात असतात। गटारी उघडी असल्याने त्यात खूपदा जनावर पडत असतात। या गटारीत महिन्यातून एकदा का होईना जनावर पडतच असतं। त्यांना वाचवण्यासाठी सर्वांची धडपड नेहमीच असते। गटारीतील घाण पाण्यात उतरणं म्हणजेच रोगराईला आमंत्रण देण्यासारखं आहे। सदरचं भोवे गटार बंदिस्त करण्याबाबत महापालिकेला अॅनिमल राहतने निवेदन दिलं होतं, पण त्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याचं सांगण्यात आलंय। त्याच गटारीत बऱ्याचदा नागरिकही पडलेल्या घटना घडत आहेत। तसे शाळेला जाणारे विद्यार्थी देखील पडून जखमी झाले, तरीही ही गटारं झाकली जात नाहीत। गटार झाकण्याबाबत सांगली महानगरपालिकेने लवकरच कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होते। तर पिल्लाच्या मालकाला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी सांगली शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे। तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील ग्रामसभेत डॉल्बी बंदीवरून आज जोरदार वादावादी झाली आहे। वेळीच उपसरपंच अप्पा साळुंखे आणि मोहन पाटील यांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाद मिटला। यावेळी युवक भाजपा नेते वैभव साळुंखे यांनी डॉल्बी बंदीवर आपलं मत मांडताना म्हणाले की डॉल्बी बंदीस आमचा विरोध नाही, पण हिंदूंचे शिवजयंती, रामनवमी, गणेश उत्सव यावेळी डॉल्बी बंदी नसावी। यावर एका वृद्ध व्यक्तींनी शिवेगाळ केल्याने वाद वाढला। युवक आक्रमक होऊन दंगा करू लागले। यावेळी वेळीच हस्तक्षेप केल्याने वादावर पडदा पडला। यावेळी ग्रामसभा अध्यक्ष मोहन पाटील यांनी डॉल्बी बंदी विरोधात ठराव मांडला असताना फक्त 2 मते डॉल्बी बंदीच्या बाजूने पडल्याने डॉल्बी बंदी ठराव नामंजूर करण्यात आला, तर शासकीय नियम पाळून डॉल्बी वाजवावी असा ठराव पारित करून नियमावली घालून देण्यात आली आहे। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हिंदुत्ववादी संघटनांकडून मिरजेत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गेल्या वर्षींपासून हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ही पदयात्रा काढण्यात येते। स्वातंत्र्याच्या काळापासून अनेक स्वातंत्र्य सेनानींनी भारताचा ध्वज हा भगवा असावा अशी इच्छा असल्याचा दाखला देत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांच्या पुढाकाराने ही रॅली काढण्यात आली आहे।
गेल्या वर्षीपासून हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भगवा ध्वज यात्रा काढत असल्याची माहिती दिली, तर बांगलादेशातील हिंसाचारात हिंदुत्वावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत बांगलादेशचा राष्ट्रीय ध्वज सुद्धा जाळण्यात आलाय। यावेळी पदयात्रेत भारत मातेचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराज यांचे फोटो घेऊन अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसहित ही यात्रा काढण्यात आली आहे। मिरज तालुका क्रीडा संकुलात विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी 2,99,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि मातोश्री तानुबाई दगडू खाडे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका स्वातीताई खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं। अनेक दिवसांपासून मिरज तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी विविध क्रीडा सुविधा देण्याची मागणी प्रलंबित होती। त्यानुसार पालकमंत्री सुरेश खाडे यांनी 2,99,00,000 रुपये मंजूर केलेत। यानंतर कामाची निविदा काढून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी खेळाडूंनी सुद्धा विविध खेळांचं प्रदर्शन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या समोर सादर केलं। भूमिपूजनाचा कार्यक्रम संचालिका स्वातीताई खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलाय।